हॅलो, नमस्ते. मामी क्लासमध्ये इयत्ता 10वी आपलं स्वागत आहे बाळांनो. आपण अंकगणिती श्रेणी शिकत आहोत. अंकगणिती श्रेणी हे प्रकरण अतिशय सोपं आहे. समजून घेण्यासाठी आणि समजून देण्यासाठी सुद्धा तुम्हाला अंकगणिती श्रेणीचे जेवढे मार्क्स दिलेले आहेत अंकगणिती श्रेणीला तेवढे सगळेच्या सगळे पडणार आहेत. इतकी ही अंकगणिती श्रेणी सोपी आहे. त्यामुळे या अंकगणिती श्रेणीचं एक उदाहरण घेऊन आपण त्याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपण सराव संच 3.1 मधील प्रश्न तिसऱ्याला आलेलो आहोत. चला तर मग प्रश्न तिसरा काय आहे ते पाहू. परीक्षा जवळ यायला लागलेले आहेत. तुम्हाला शक्यतो 3 ते 4 प्रकरणं सामाईसाठी असतील. मला माहित नाही प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे असतील, परंतु तुम्ही अभ्यास करणं फार गरजेचं आहे. चला तर मग प्रश्न काय दिलाय. खालील प्रत्येकी अंकगणिती श्रेणीसाठी खालील पैकी प्रश्न सराव संच किती आहे. सराव संच 3.1 सराव संच 3.1 मधला प्रश्न तिसरा चालू आहे. प्रश्न तिसरा काय दिलाय. खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणी खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणी अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. पहिले पद आणि सामान्य फरक काढा. असं त्यांनी सांगितलेलं आहे. चला तर मग पहिलं गणित काय दिलेलं आहे ते पाहूया आणि सोडवूया बाळांनो. पहिलं गणित दिलेलं आहे 5 1 -3 आणि -7 ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. काय काढायला सांगितलंय. श्रेणीसाठी पहिले पद किती आहे 5. मग बघा उत्तराला सुरुवात करूया. पहिले पदाला आपण काय म्हणतो T1 बरोबर A म्हणजेच 5. हे आपलं पहिले पद निघालेलं आहे. आता काय काढायचे आपल्याला. सामान्य फरक काढायचा आहे. म्हणून सामान्य फरक D बरोबर कसं काढणार. इथे लिहून घेणं गरजेचं होतं. आपण वरती लिहून घेतलं नाही. T1 5, T2 किती आहे 1, T3 किती आहे -3, T4 किती आहे -7. हे असं लिहून घ्यायला हवं होतं. T1 T2 T3 T4 सामान्य फरक D बरोबर काय करायचं. T2 - T1. T2 किती आहे 1 - 5, 5 मधून 1 गेलं -4. त्यानंतर T3 - T2 T3 किती आहे -3 -1 वजा काय होणार अधिकच होणार. म्हणजे चिन्ह वजा लागणार परंतु बेरीज होते. T4 - T3 बरोबर T4 किती आहे -7 आहे. T3 हे वजा आणि हे -3 म्हणजेच -7 हे वजा चिन्ह मधलं मायनस आहे. हे मायनस इथं चिन्ह आहे. मग हे मायनस मायनस काय होणार प्लस म्हणजेच -4. 4 आणि 3 7 म्हणजे सामान्य फरक बरोबर किती आलं. सामान्य फरक D बरोबर -4. हे जेव्हा लिहिल तेव्हा आपल्याला 2 मार्क्स इझिली मिळून जातात. हे लक्षात असू द्या ही गणितं फार महत्त्वाची आहेत. कारण का अंकगणिती श्रेणीवर आपल्याला अभ्यासाला शेवटी भर द्यायचाच आहे बाळांनो. अंकगणिती श्रेणी आपल्याला सर्व मार्क्स मिळवून देणार आहे. हे कधीही विसरू नका. एक ठराविक सगळं आपलं पोर्शन झाल्यानंतर ठराविक प्रकरण निवडूया की जेणेकरून आपल्याला 40च्या 40 मार्क
मिळतील. बाकीची मार्क ऑप्शनलला असतात, माहिती आहे ना. 60 मार्काचा पेपर असतो. 0.6, 0.9, 1.2 आणि 1.5 ही अशी काय दिलेली अंकगणिती श्रेणी. आता आपण काय करूया, पहिल्यांदा T1 लिहून घेऊया. T1 बरोबर 0.6, T2 बरोबर 0.9, T3 बरोबर 1.2, T4 बरोबर 1.5. त्यानंतर काय करायचे आपल्याला, T1 बरोबर A बरोबर 0.6 म्हणजे हे काय आलं, पहिले पद. हे आले पहिले पद. आता काय शोधून काढायचंय, सामान्य फरक. सामान्य फरक शोधून काढताना काय करतो आपण, सामान्य फरक डी, सामान्य फरक कंसात डी लिहायचं बरोबर T2 मायनस T1. T2 किती आहे, 0.9 वजा 0.6. 0.9 बघा आता इथं 0.9 वजा 0.6, 6 आणि 3 9 बरोबर म्हणजे किती येणार, 0.3 येणार, म्हणजे 0.3. त्यानंतर T3 वजा T2. T3 किती आहे, 1.2 वजा 0.9 बरोबर. आता याची वजा बाकी करूया. इथं बघा 1.2 आणि 0.9, इथे किती झाले, 12. 9 आणि 3 12, इथं 3, इथं परत दिलं 0.3, आले की नाही, 0.3. त्यानंतर काय काढायचं आहे, T4 मायनस T3. T4 काय आहे, 1.5 मायनस 1.5 मायनस 1.2 किती येणार, 5 मधून 3 गेलं किती राहणार, 3 आणि एकातनं 1 गेलं 0. तुम्हाला करून दाखवू, 1.5 वजा 1.2, 5 मधून 2 गेलं 3 उरलं, पॉईंट खाली पॉईंट, एकातनं 1 गेला 0. आले ना. सामान्य फरक किती आला बाळांनो, सामान्य फरक आला 0.3, म्हणून डी बरोबर 0.3. आहे की नाही सोपं. 2 मार्क्स आपल्या हातातले आहेत. आता बघा तिसरं गणित, कारण याच्यापैकी एखादं आपल्याला विचारण्याची शक्यता आहे आणि प्रॅक्टिस शिवाय गणित जमत नाहीत. तिसरं बघा, सराव केलाच पाहिजे बाळांनो. 30 गणित पुन्हा 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 सोडवत राहिला तर तुम्हाला काय अवघड वाटणार नाहीत. 127, 135, 143, 151. बघा आता उत्तर लिहित असताना काय लिहायचं, T1 बरोबर 127, T2 बरोबर 135, T3 बरोबर 143, T4 बरोबर 151. म्हणजेच पहिले पद T1, पहिले पद म्हणजेच A बरोबर T1 बरोबर ना. किती आलं, 127. आता काय काढायचं आहे, डिफरन्स, सामान्य फरक. त्याला काय म्हणतो आपण, कंसामध्ये लिहायचं D. T2 वजा T1. T2 किती आहे, 135 वजा T1 किती येणार, 127. आता 135 मधून तुम्हाला येते, 135 मधून 127 गेलं, 5 मधून 7 जातात का, नाहीत. म्हणजे इथं किती झाले, 15. म्हणजे 15तनं 7 गेले, किती उरले, 8. पुन्हा इथं 2 0 0 किती उरले, 8. आता T3 वजा T2. T3 किती आहेत बाळांनो, 143. 143 मधून किती गेले,
135. हे वजा चिन्ह याचं असतं इथं. 143 मधून 135 गेले. सेमच प्रोसेस. किती येणार? 8. त्यानंतर T4 वजा T3. T4 किती आहेत? 151 वजा 143. 11तनं 3 गेले, किती उरले? 8. 8 आणि 3 11. सेमच येतात 8. बघा आता, म्हणजे सामान्य फरक D बरोबर किती आलेला आहे? 8. आणि पहिली संख्या काढावीच लागत नाही, फक्त बघून लिहावी लागते, तरी सुद्धा आपल्याला काय मिळतो? 1 मार्क्स. मग याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं बाळांनो? बघा आता, त्यांनी दिलेलं आहे तेच बघून लिहायचं आहे. पहिली संख्या कोणती? आता चौथा आकडा, कारण पुस्तकात दिलेलं गणित मी घेतलेलं आहे बाळांनो. 1/4, 3/4, 5/4, 7/4. मग इथं लिहित असताना T1 1/4, T2 3/4, T3 5/4, T4 7/4. मग आता T2 बरोबर T1 बरोबर पहिले पद हे लिहायचं आहे आपल्याला. पहिले पद A बरोबर T1 बरोबर किती? 1/4. आता काय काढायचे? सामान्य फरक D. सामान्य फरक D काढायचा आहे. काय करायचं? T2 मायनस T1. T2 किती आहे? 3/4 वजा 1/4. छेद इथं समान आहेत, वरच्यांची तेवढी बेरीज वजा बाकी करायची चिन्हानुसार. 3 मधून 1 गेला, किती राहिला? 2/4. बे के बे, बे दुनी 4, किती राहिले? 1/2. त्यानंतर काय करायचंय? T3 वजा T2. T3 किती आहेत? 5/4 वजा 3/4. छेद समान आहेत ना, मग एकदाच लिहायचे. 5/5 3 गेले, किती राहिले? 5 मधून 3 गेले, किती राहिले? 2. बे के बे, बे दुनी 4, किती आले? 1/2. आता इथं T4 मायनस T3. T4 किती आहे? 7/4 वजा T3 किती आहे? 5/4. मग 7 मधून छेद समान आहेत, एकदाच लिहिले. 7तनं 5 गेले, किती राहिले? 2. म्हणून बे के बे, बे दुनी 4, किती आले? 1/2. आला ना फरक? म्हणून डिफरन्स बरोबर किती आला? 1/2. एवढं लिहिल्यानंतर आपल्याला याला 1 आणि याला 1 असे 2 मार्क्स मिळाले बाळांनो. इतकं सोपं आहे. आता याच्यानंतर आपल्याला सराव संच 3.2 चालू करायचं आहे. सराव संच 3.2 मध्ये पण असंच दिलेलं आहे. सराव संच 3.2. 3.1 आपला संपलेला आहे बाळांनो. पुढच्या याच्यामध्ये सराव संच 3.2 घेऊया. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर बाळांनो लाईक करत चला, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे मी व्हिडिओ पाठवला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं आणि मी काय पाठवलेलं आहे हे चटकन तुम्हाला समजतं आणि अभ्यास करायला सोपा जातो. थँक्यू बाळांनो.